लातूर जिल्ह्यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेना जी आहे शिवसेना याची महायुती जी आहे ती कायम राहिलेली आहे। आणि लातूर जिल्ह्यातल्या विशेषतः अहमदपूर आणि चाकूरमध्ये जर आपण पाहिलं तर भाजपा आणि राष्ट्रवादी जी आहे यांची युती झालेली आहे। तिथे शिवसेना जी आहे ती फार ताकद लावताना पाहायला मिळत नाही, त्यांचं उमेदवारी तिथे नाही आहे। ज्यामुळं युती घडली किंवा ज्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे काही बंडखोर आहेत किंवा अपक्ष उमेदवार आहेत ते नाराज आहेत। आणि त्या संदर्भानं जर आपण लक्षात घेतलं तर नाव पुढे येतं आहे भाजपाचे प्रवक्ते गणेशदादा हाके यांचं, कारण त्यांच्यामुळंच कुठेतरी नाराजी जास्त वाढताना पाहायला मिळते, अशा प्रकारचं चित्र रंगवलं जातं आहे। गणेशदादा हाके आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं जाणूयात। मला सांगा, भाजपाची जी युती आहे अहमदपूर आणि चाकूरमध्ये खरं तर आव्हान जे आहे ते अपक्ष उमेदवार जे किंवा भाजपमधले असतील किंवा राष्ट्रवादीमधले असतील बंडखोरांचं मोठं आव्हान दिसतं आहे। ते कसं बघा की महाराष्ट्रामध्ये ज्या महायुतीची सत्ता आहे त्या महायुतीच्या सत्तेमध्ये तिन्ही घटक पक्षांची भूमिका अशीच आहे की महानगरपालिका असो, नगरपालिका असो, जिथं म्हणून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समिती असो, ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना सन्मानजनक अशा पूर्वीची ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती करावी अशी पक्षाची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे। आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीने अहमदपूर आणि चाकूरमध्ये सुद्धा जे महायुतीतले आमचे घटक आहेत राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याबरोबर युती करण्याचं आम्ही ठरवलं। आणि त्याप्रमाणे अहमदपूरमध्ये ज्या 6 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्यातल्या 3 त्यांना आणि भारतीय जनता पार्टीला 3 अशा, आणि पंचायत समितीच्या 6 जागा त्यांना, 6 जागा आम्हाला, अशा पद्धतीचं आम्ही अलायन्स केलेलं आहे आणि आम्ही लढतो आहोत। चाकूरमध्ये मात्र ही आम्ही तिथं होऊ शकलेली नाही होती, तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत आमची होणार आहे। नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाली। तिथे जर पाहिलं तर भाजपाने वेगळं लढत आपला अध्यक्षपदाचा उमेदवार बसवला आणि तिथे राष्ट्रवादीने मात्र अलायन्स केलेलं नव्हतं, त्यानंतर मात्र आता युती होते। ते कसं आहे बघा की या तिन्ही घटक पक्षांची भूमिका राज्य पातळीवरती अशीच आहे, जमलं तर आपण निवडणूकपूर्व आपण युती करू, नाही जमलं तर आपण निवडणुकोत्तर आपण ते युती करू। म्हणजे वेगवेगळं लढलो तरी विजयानंतर किंवा सत्ता स्थापनेसाठी एकत्र येणार। हां, अशा पद्धतीची भूमिका ही आहे। ज्या वेळेला युती करणं शक्य आहे, ज्या ठिकाणी करणं शक्य आहे त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीनं, मग त्या महानगरपालिका असू देत, नगरपालिका असू देत, स्थानिक स्वराज्य संस्था असू देत, त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं युतीचा फॉर्म्युला आहे। भाजप म्हणतं आहे की आम्ही जे आमदार आहेत किंवा जे नेते आहेत त्यांच्या नातेवाईकांना देणार नाही किंवा घरामध्ये तिकीट देणार नाही, आणि मंत्री बाबासाहेब पाटील जे आहेत सहकार मंत्री राष्ट्रवादीचे, त्यांच्या मुलाला मात्र त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणामध्ये उतरले। मग अशा स्थितीमध्ये युतीचं काय? नाही बघा, भारतीय जनता पार्टीची ही भूमिका आहे, राष्ट्रवादी शिवसेनेची ती भूमिका त्यांनी अशा पद्धतीने जाहीर केलेली नाही। म्हणजे त्यांना मदत करणार तिथे? हो, निश्चितपणे अलायन्स म्हणून त्यांना आम्ही निश्चितच उमेदवार म्हणून, महायुतीतला उमेदवार म्हणून आम्ही त्यांना निश्चित मदत करणार। किती जागांवर भाजप 51 जागांवर लढते, तर किती जागांवर यश मिळेल भाजपला? निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची सत्ता या जिल्हा परिषदेमध्ये येईल आणि आम्हाला माहिती आहे की 40पेक्षा अधिक जागा जिंकू लातूर जिल्ह्यामध्ये, आणि नवा एक चांगल्या पद्धतीचा विक्रम निश्चितपणे स्थापन करू। 40 जिल्ह्यावरती या अलायन्स 40 जागावरती जागा जिंकून इथं जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।